आजच्या या मननामध्ये आपण इफिस्करस पत्र अध्याय 1 आणि वचन 3 पासून तर 13 पर्यंतची जी वचने आहेत, या वचनांच्या द्वारे आपण मनन करूया, देवाचा गौरव करूया. इफिस्करस पत्र अध्याय 1 आणि वचन 3 पासून 14 पर्यंत आहेत. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमिले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. सर्व ज्ञान व बुद्धी यांच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुलतेने केली आहे. ख्रिस्ताच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळविले. ती योजना अशी की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. आपल्याला मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवितो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार झालो आहोत, यासाठी की ज्या आम्ही ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती त्या आम्हाकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी. तुम्ही ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांच्या खंडणी भरून मिळविलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा इसार आहे. आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया आणि त्याची स्तुती करूया. आपण या शास्त्र वचनामध्ये वाचतो तर ही ईशस्तवन म्हटलेलं आहे. पौलाने हे ईशस्तवन केलेलं आहे. तर ही जी वचने आपण वाचली, इफिस्करस पत्र 1 अध्याय वचन 3 ते 14, यामध्ये पौल ईशस्तवन देवाचं स्तवन करत आहे. आणि ही वचने या वचनामध्ये, या शास्त्र भागामध्ये जसं 3ऱ्या वचनामध्येच म्हटलं त्या प्रकारे पावास मिळतं. काय बरं की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. तर ही जी वचने 3 ते 14 जी वचने आहेत, ही वचने आपण जर आपण आता वाचलेली आहेत, यावर आपण मनन करतो तेव्हा आपल्याला समजतं की किती आशीर्वाद या वचनांमध्ये विश्वासणाऱ्यांसाठी दिलेले आहेत. तर वचनात 3 मध्ये म्हटल्याप्रमाणे काय बरं, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केला आहे. तर या 3ऱ्या वचनामध्येच आपण वाचतो की देवाचा सेवक प्रेषित पौल देवाचं स्तवन करत आहे
तो देवाचे आभार मानत आहे, तो उपकार स्तवन करत आहे याबद्दल की देवाने ख्रिस्त येशू मध्ये सर्व आशीर्वाद आम्हा विश्वासणाऱ्यांना देवाने दिलेले आहेत. आणि म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊया. आणि इफिसकरास पत्र या पत्राचा जर विषय आपण पाहिला तर ख्रिस्तामधील श्रीमंती आहे. या पत्रामध्ये जगिक गोष्टी, मंडळांच्या समस्या, प्रॉब्लेम याविषयी काहीही शिकवलेलं नाही. विशेष करून तर सर्व दृष्टिकोन आपण स्वर्गीय नागरिक आहोत, आपण देवाचे लोक आहोत, आपल्याला स्वर्गातील आशीर्वाद मिळालेले आहेत आणि सर्व आत्मिक शिक्षण, स्वर्गीय गोष्टीचं शिक्षण या पत्रामध्ये दिलेलं आहे. आणि वचन 3 मध्ये आपण वाचलं की ख्रिस्तामध्ये सर्व आशीर्वाद देवाने आपल्याला दिलेत. स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन देवाने आपल्याला आशीर्वादित केला आहे. आपण या सकाळच्या समयी आणि दररोज जेव्हा जेव्हा आपण देवाच्या चरणाजवळ येतो तेव्हा तेव्हा देवाने ख्रिस्त येशू मध्ये आपल्याला स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित केला आहे. याबद्दल आपणही पावलाप्रमाणे देवाचं स्तवन केलं पाहिजे. आणि पुढे जर वचन आपण वाचतो त्यामध्ये त्या आशीर्वादांचं विश्लेषण किंवा त्याची नोंद आपल्याला पाहावयास मिळते. मी या वचनाकडे पाहतो तेव्हा मला एक सुंदर चित्र दिसतं. ते म्हणजे एक वडील परदेशामध्ये बऱ्याच वर्षांनंतर घरी आले तेव्हा त्याच्या लहान मुलीच्या हातामध्ये एक बॉक्स दिला. ती बॉक्स खोलते तेव्हा त्यातून एक एक वस्तू निघत आहे आणि ती प्रत्येक वस्तू त्या मुलीला फार आनंद देणारी असते आणि ती फार आनंदितच होत राहते. आणि त्या बॉक्स मधून कितीतरी गोष्टी, वस्तू ती मुलगी काढते आणि आनंदित होते. अगदी त्याच प्रकारे संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये देवाचे आशीर्वाद आहेत. पण हा जो शास्त्र भाग आपण काढला यामध्ये पण या समयी आपण पाहतो की एक तर 3ऱ्या वचनात सांगितलं आहे की सर्व आध्यात्मिक आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये आम्हाला दिले आहेत. आणि त्यानंतर ते आशीर्वाद कसे आहेत तर ते काही गोष्टी आपण पाहूया. वचन 4, त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. आता या वचनामध्ये जर पाहिलं तर जो 3 ठिकाणी या शास्त्र भागामध्ये 3 ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं की देवाने आपल्याला जगाच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्त येशू मध्ये निवडून घेतलेलं आहे. अद्भुत आहे, मनुष्य विचाराने समजण्याच्या पलीकडचं आहे, परंतु हे सत्य आहे. ज्या प्रकारे एखादा बिल्डर खाडीची जागा पाहतो, ती जागा जंगल असते आणि तेव्हाच बुकिंग चालू होते. 14व्या माळ्यावर तुमचा एवढा स्क्वेअर फूट रूम आणि लोक पैसे भरतात कारण त्या इंजिनियरने, त्या व्यक्तीने त्याच्या ज्ञानाच्या द्वारे ती पूर्ण बिल्डिंग पाहिलेली असते. त्याप्रमाणे ड्रॉइंग पण तयार केली जाते. अगदी देवाने त्याच्या अद्भुत ज्ञानाद्वारे जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्त येशू मध्ये निवडून घेतलेलं आहे. किती अद्भुत सत्य आहे. आणि विशेष म्हणजे कशासाठी निवडून घेतलं तर या ठिकाणी आपण असं वाचतो, त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून आम्हाला निवडून घेतलं आहे. देवाची योजना, देवाने आम्हाला केलेलं पाचारण, त्याच्या मनात असलेली इच्छा ही आहे की जे त्याचे निवडलेले लोक आहेत, जे जगाच्या स्थापनेपूर्वी ज्यांना निवडलं, त्यांच्या निवडीविषयी त्याचा हेतू आहे की ते त्याच्या समक्षतेत असावेत आणि ते पवित्र व निर्दोष असावे. संपूर्ण जग पापी आहे.
प्रत्येक मनुष्य जन्मानेच पापी आहे आणि त्यामुळे पापाचे परिणाम जगामध्ये दिसतात. पण अशा या जगामध्ये सर्व त्या सैतानाला वश झालेले असताना देवाने आमची निवड यासाठी केली की आम्ही त्याच्या समक्षतेत असावं आणि त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावं यासाठी देवाने आपल्याला निवडलं आहे. वचन 5, त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमिले होते. या ठिकाणी पण आपण वाचतो आपली निवड ही पूर्वीच आहे आणि त्याच्या मनाचा जो सत्संकल्प आहे देवाचा, त्याद्वारे ख्रिस्त येशू मध्ये आपल्याला देवाने निवडलं आहे. वचन 6, त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठाई विपुलतेने केली आहे. देवाने ख्रिस्त येशूच्या ठाई आपल्यावर जी कृपा केलेली आहे, असं म्हटलेलं आहे, ती विपुल कृपा केलेली आहे. त्या कृपेला मर्यादा नाही. तिचं वर्णन आपण करतो गीतांमध्ये, आपण आराधनेच्या प्रार्थना देवाला सादर करीतो, तेव्हा देवाने ख्रिस्त येशूमध्ये जी कृपा आपल्यावर केली आहे त्याचं आपण स्मरण करतो, वर्णन करतो. पावलाप्रमाणे आपण पण देवाचं स्तवन करीतो, तरीही वर्णन करण्यास शब्द अपुरे आहेत. वचन 7, त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. आपण जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे, येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे आपलं तारण झालेलं आहे, त्या आपल्याला हे सत्य या वचनामध्ये जे स्पष्टपणे दाखवलेलं आहे, जे आपल्याला माहिती आहे, त्याबद्दल आपणही पावलाप्रमाणे ईशस्तवन करूया. ते यासाठी की आपल्याला आपल्या अपराधांची क्षमा मिळाली आहे. कितीतरी ख्रिस्ती लोक, विशेष करून नामधारी ख्रिस्ती लोक, या सत्यापासून दूर आहेत की आम्हाला क्षमा मिळाली आहे ही गोष्ट ते स्वीकारायला तयार होत नाहीत. क्षमा मिळाली आहे का नाही तर त्याच्याविषयी त्यांना संभ्रम असतो. तुम्ही स्वर्गात जाणार का नाही तर त्याच्याविषयी संभ्रम असतो. खात्री नसते. परंतु देवाचं वचन हे आम्हाला पक्का असा आधार आहे आणि आमच्या मनापेक्षा देवाचं वचन श्रेष्ठ आहे. देवाचं वचन सांगत आहे की आपल्या अपराधाची क्षमा आपल्याला मिळाली आहे. आता आपण क्षमा पावलेले लोक आहोत. आपल्याला क्षमा मिळालेली आहे. कशी क्षमा मिळाली आहे तर या वचनात म्हटल्याप्रमाणे आपण पाहतो की त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधाची क्षमा आपल्याला मिळाली आहे. आपण खरोखर या सकाळच्या समयी आपलं लक्ष त्या थोर देवाकडे लावून आपण त्याची आराधना केली पाहिजे. पावलाप्रमाणे ईशस्तवन आपणही करत आहोत, केलं पाहिजे की त्याने ती कृपा, त्या कृपेची समृद्धी आमच्या ठाई प्रगट केलेली आहे आणि त्या येशू ख्रिस्ताने स्वतःच्या रक्त आमच्यासाठी खंडणी म्हणून दिलं आहे. प्रभू येशूचे रक्त फार आमच्यासाठी महत्वाचं आहे, कारण त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आमच्या बद्दलची खंडणी सादर करण्यात आलेली आहे. आम्हाला पाप क्षमा, आम्हाला मुक्ती मिळण्यासाठी एकच मार्ग होता, तो म्हणजे निष्कलंक, निर्दोष, पवित्र आणि विशेष म्हणजे
मनुष्याचं रक्त पाहिजे होतं. आणि म्हणून तिमोथेचं पहिले पत्र त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, 2 अध्याय तिमोथेचं पहिले पत्र अध्याय 2 आणि वचन 5 त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, कारण एकच देव आहे आणि देव व मानव ह्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. विशेष म्हणजे मनुष्य ख्रिस्त येशू हा एकच मनुष्य देव आणि मानव यामध्ये मध्यस्थ आहे. या ठिकाणी प्रभू येशूला मनुष्य म्हटलं, कारण आमच्या पाप क्षमेसाठी निर्दोष निष्कलंक पवित्र असं रक्त, आणि तेही मनुष्याचंच रक्त हवं होतं. कारण इब्री लोकास पत्रात म्हटल्याप्रमाणे तो प्रभू येशू देवदूतांच्या साह्यास नव्हे तर अब्रामाच्या संतानास म्हणजे मनुष्य संतानाच्या साह्यास आल्यामुळे तो आमच्यासारखा हाडामासाचा मनुष्य असा झाला. आणि जो देव ज्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झालं तो प्रभू येशू जो आहे त्याने मनुष्य होऊन पवित्र रक्त आमच्यासाठी खंडणी म्हणून दिला आहे. त्यामुळे आपल्याला मुक्ती मिळाली आहे. मुक्ती मिळाली म्हणजे काय? आमच्या ठाई जे पाप होतं ते पाप आमच्यापासून दूर करण्यात आलेलं आहे. कारण देव आमच्याकडे पाहतो तेव्हा ख्रिस्त येशू मधून पाहतो. आणि ज्या प्रकारे मोशेने शुद्धीकरणासाठी इस्रायल लोकांवर त्या कराराच्या रक्ताचं सिंचन केलं, त्या प्रकारे आमच्यावर प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं सिंचन आत्मिक अर्थाने झालेलं आहे. आणि देव ते पाहतो तेव्हा देव आम्हाला निर्दोष आणि पवित्र असं लेखतो. ख्रिस्ताची धार्मिकता, ख्रिस्ताचं नीतिमत्व आमच्या ठाई लाभलं जातं. आणि स्तोत्र 32 मध्ये दावीद म्हणतो त्या प्रकारे काय बरं, ज्याच्या पापावर पांघरून घातलेला आहे, ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे तो मनुष्य धन्य. ते दाविदाला देवाने प्रगटीकरण केलं होतं. त्या प्रकारे आपल्या बाबतीतही पाहतो आपण. पुढे वचन 8, सर्व ज्ञान व बुद्धी यास त्याने ही कृपा आपल्यावर विपुलतेने केलेली आहे. देवाने सर्व ज्ञान आणि सर्व बुद्धी यासह ही कृपा आपल्यावर विपुलतेने केलेली आहे. म्हणजे आमचं तारण सोपं नव्हतं. तारणासाठी देवाने त्याची ज्ञान बुद्धी वापरून आमच्यावर कृपा केलेली आहे. वचन 9, ख्रिस्ताच्या ठाई पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळविले. ती योजना अशी की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. आपल्याला मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवितो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठाई वतनदार झालो आहोत. या वचनांमध्ये पण आपण पाहतो आपली नेमणूक अगोदरच होती आणि आपण ख्रिस्ता बरोबर वतनदार झालो आहोत. यासाठी की ज्या आम्ही ख्रिस्तावर पूर्वी आशाच ठेवली होती त्या आम्हाकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी. आणि जर आपण शेवटी पाहिलं वचन 13-14 वाचून आपण थांबूया. तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठाई शिक्का मारण्यात आला आहे. आमच्यावर जेव्हा आमचं तारण झालं त्याच वेळेस आमच्यावर पवित्र आत्म्याचा शिक्का मारण्यात आला. आम्ही देवाच्या मालकीचे झालो आणि पवित्र आत्मा आपल्याला मिळालेला आहे. वचन 14, देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांच्या खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे. पवित्र आत्म्याचा आपल्यावर शिक्का मारण्यात आलेला आहे आणि पवित्र आत्मा हा आपल्याला विसार, आपल्या वतनाचा विसार म्हणून देवाने दिला आहे. आणि जेव्हा आम्ही या जगामध्ये पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने मार्गदर्शनाने
त्याची आराधना, त्याची सेवा करतो, तेव्हा आम्हाला स्वर्गीय गोष्टींचा अनुभव या ठिकाणीच येतो. म्हणून ही जी वचन आहेत 3 ते 14 यामध्ये हा फार सुंदर आणि सर्व आध्यात्मिक आशीर्वाद याच्यात वर्णन केलेले आहे. त्या वचनाबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया आणि पावलाप्रमाणे आपणही ईश स्तवन करूया, देवाचं गौरव करूया, त्याला धन्यवाद देऊया. देवाच्या नावाला धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचे आभार.